नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रशांत कदम आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे ऐकावं ते नवलच. नवलच. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत माझे खास मित्र निलेश निलेश सावंत, रत्नागिरीचं रत्न. निलेश बरोबर माझी मैत्री जवळपास निलेश 2008-9च्या 9 दरम्यान पासून झाली. 2009 पासून. 2009 पासून झाली. तर तो एक योगायोग होता. मी सुरुवातीला एक नाटक करत होतो, मराठी नाटक. त्या नाटकाचं नाव होतं नायिका म्हणायचं. अथांग ग्रुप होता. अथांग ग्रुपच्या अथांग अंतर्गत ग्रुप. ते नाटक होतं आणि त्या नाटकाचा हिरो पहिला संतोष. आडनाव नाही सांगत मी, संतोष नाव सांगतो. संतोष नावाचा हिरो होता त्या नाटकाचा आणि मी वयस्कर कॅरेक्टर करत होतो. त्या कॅरेक्टरचं नाव होतं पाटील. सासरे बुवा. सासरी बुवांचं कॅरेक्टर होतं. तर ते कॅरेक्टर मी करत होतो. तर आमच्या नाटकातला अचानक हिरो गायब झाला आणि मला अचानक हा निलेश सावंत तिथे दिसला. आता काय वाईल्ड कार्ड एंट्री कशी काय त्यांनी मारली आणि काय सेटिंग लावली त्याचं त्यालाच माहित. पण तेव्हापासून आमच्या नाटकाचा हिरो चेंज झाला आणि निलेशची ओळख नाही, काय नाही. हा आल्यापासून बाई असा एकदम म्हणजे जास्त बोलले नाही, काय नाही. पण जसा निलेश आला, मला वाटलं की याला बघून यार थोडासा ऍटिट्यूड वाला माणूस आहे, याच्यात हा जास्त बोलत नाही किंवा नाटकाचा हिरो झाला म्हणजे थोडासा हलकासा चेहऱ्यावर भाऊ माझ्या नजरेतून दिसत होता. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. पुढे पुढे जाऊन आम्ही तो ओरिजिनल हिरो म्हणजे पहिलावाला हिरो होतो तो विसरूनच गेलो आणि निलेशने ती जागा एवढी लिलया घेतली, सगळ्यांच्या मनावर राज्य केलं आणि खरोखर त्या ग्रुपचा हिरो पण बनला. Just 12-15 लोकांची टीम होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा चाहता निलेश खूप कमी वेळात झाला आणि जवळपास आम्ही 3 महिने त्या नाटकाची एव्हरी रिहर्सल. संडे प्रत्येक संडेला युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही त्याची रिहर्सल केली आणि एवढी धमाल मस्ती मजा केली काय सांगू. ते पुढे येईलच हळूहळू. तर निलेश, तुझ्याबद्दल थोडंफार सांगितलं मित्रांनी, तर तू थोडंसं सांगावं. नमस्कार मित्रांनो. माझं नाव निलेश बाबाजी सावंत आणि मी मूळचा रत्नागिरीचा. 2001 ला मी मुंबईला आलो. तुझं शिक्षण कुठे झालं म्हणजे आता एवढ्या कमी वेळात, समजा आता कमी वेळ नाही, आता भरपूर वेळ झाला, जवळपास किती वर्ष झाली? जवळजवळ 25 वर्ष झाली त्या गोष्टीला. नाही रे, मग आपण भेटून किती वर्ष झाली? 2009 ला आपण भेटलो. हा, मग बरोबर. जवळजवळ पंधरा 16 सोळा 15 सोळा 16 वर्ष वर्ष झाली. 15-16 वर्षात आपण बऱ्यापैकी ओळखतोच एखाद्या बऱ्यापैकी एकाला. कशाला खूप चांगल्या पद्धतीने तर ओळखतो. थोडस आपल्या प्रेक्षकांना सांगायचं म्हणून मी माझ्या अँगलने काय प्रश्न विचारणार आहे. हं. तर तुझं शिक्षण कुठे झालं हे तर मला पर्सनली माहित नाही. बरोबर. तर तू सांग लोकांना की तुझं शिक्षण कुठे झालं, कुठपर्यंत झालं आणि मग पुढे काय केलंस तू? माझं शिक्षण हे ग्रामीण भागामध्येच झालं माझं कॉलेज. त्याच्यानंतर पुढे मी कॉलेजला मुंबईला आलो आणि नाईट कॉलेज केलं मी आर्यभट्ट हायस्कूलमध्ये आणि तिथून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं कला शाखेमधून. हे सगळं जॉब करता करताच झालं. दिवसभर जॉब करायचा, संध्याकाळी यायचं, कॉलेजला जायचं आणि त्यानंतर असं करता करता माझं बीएचं शिक्षण मी पूर्ण केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. तुला अभिनयाच्या क्षेत्रातली आवड कधी निर्माण झाली किंवा हे किडे कधी वळवळायला लागले? ऍक्च्युली म्हणजे माझ्या घरामधून तसा काही वारसा नाहीये अभिनयाचा वगैरे. हा, मुळात मी कोकणातल्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. हा. पण असं झालं की माझ्या घरामध्ये आहे ना, माझे मामा आहेत ना, ते प्रायोगिक नाटकं करायचे. प्रायोगिक नाटकं करता करता मी सेट वगैरे त्यांचा करायला जायचो. ओके. आणि मग विंगेतून मी बघायचो त्यांची नाटकं आणि ते उत्तम कलाकार होते. आता ते नाहीयेत. पण ते उत्तम कलाकार होते. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही कोणतीही भूमिका द्या ते लिलिया पार पाडायची. आणि पाठांतर करताना आहे ना, घरी ते माझ्यासमोर पाठांतर करायचे. एक पात्र ते त्यांचं जे पात्र आहे ते करायचे आणि दुसरं जे पात्र आहे जे सपोर्टिव्ह ते रिहर्सल करताना ते मला हे करायला लागायचे. ओके, ओके. ते करता करता वाचता वाचता बोलता बोलता ते म्हणायचे की छान बापू असंच कर. मला बापू म्हणायचे ते. वा वा उत्तम आवाज खूप छान आहे तुझा. आणि मला वाटतं त्यावेळेला कुठेतरी साक्षात्कार झाला हा. की तू पण कलाकार होऊ शकतोस. राईट. आणि तिथपासून सुरुवात झाली की नाही आपल्याला पण नाटक करायचंय किंवा आपल्याला अभिनय करायचंय. मामाने बोलता बोलता सिग्नल तो कॅच केला होता किंवा तुझ्यासोबत राहताना हो वागताना हो किंवा रिहर्सलच्या दरम्यान हो. त्यांना असं वाटलं होतं की हा डायलॉग डिलिव्हरी चांगली आहे, तूही प्रयत्न केलास तर होशील. होऊ शकतो बरोबर. बरं, हे बोलले आणि तू ते माइंड मध्ये ठेवलंस बरोबर. आणि पुढे जाऊन तू प्रयत्न केला. प्रयत्न केला मुंबईला आल्यानंतर. ते तर ठीकच आहे. मला म्हणायचं तू ह्या नाटकात जो प्रवेश घेतलास किंवा तू आतमध्ये नाटकाची एंट्री केलीस तर ती कशी काय अचानक? कसं झालं 2009 ला माझा लहान भाऊ ऑफ झाला, एक्सपायर झाला आणि त्याच्यामुळे ना थोडीशी एक मोठी पोकळी निर्माण झाली लाईफमध्ये. आणि जे आपण नाटक करत होतो त्या नाटकाचे जे दिग्दर्शक होते ते माझ्या ओळखीचे होते. ओके. सो ते मला म्हणाले की तिथे एकटा एकटा घरी बसण्यापेक्षा तू घरी ये आमच्या इथे ग्रुपमध्ये बसत जा. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल. मी यायला लागलो. मला तो ग्रुप आवडला. पण मी बाजूला बसलेला असायचो कारण मला माहिती होतं की या नाटकामध्ये मला काही रोल नाहीये आणि मी फक्त एकाच गोष्टीसाठी आलोय की बाबा रे कुठेतरी तुला आहे ना ते विसरायचंय. ओके. भावाचं दुःख काय होतं ते तुला विसरायचं होतं विसरायचं, मला. त्यातून येस. बाहेर निघायचं हां. होतं. तर तिथे करता करता हळू-हळू
आता जसं मगाशी तू म्हटल्याप्रमाणे नाटकाचा जो हिरो होता त्याची काही वैयक्तिक कारणं होती, ओके त्याच्यामधून तो आउट झाला आणि मग बाबा आता कोण आहे, इमर्जन्सी कोण करणार, कारण जवळजवळ 2-2.5 महिन्यावर नाटक आलं होतं आणि बरोबर. अर्धी रिहर्सल सोडून तो निघून गेला होता. बरोबर. तर मला सहज स्क्रिप्ट दिली डिरेक्टरनी, हम्म. हे वाच. तर मी वाचून दाखवली. हम्म. अरे खूप छान वाचतोस की. मी म्हटलं छान वाचतोस म्हणजे मला कळलं नाही. नाही नाही आपला तो हा आलेला नाहीये आपला नायक कॅरेक्टरचं नाव काय होतं तुझ्या? सुभाष. सुभाष. सुभाष म्हणून कॅरेक्टर होतं. एक अनाथ मुलगा म्हणून Yes. तिथे माझं कॅरेक्टर होतं आणि मला लहानपणी माझे आई वडील गेल्यामुळे आत्या माझ्या वडिलांची आत्या आणि- बहीण येस येस आत्याने हा लहानाचं मोठं केलं. आत्यामाई म्हणून तिने मला वाढवलं होतं आणि तिने लहानाचं मोठं केलं आणि एका ग्रामीण भागातून मी मोठा झालो. पुढे पुढे कॉलेजला जायला लागलो. मग तिथे एक प्रेम प्रकरण सुरू झालं माझं आणि ते अर्धवट अशी प्रेमकथा आहे. त्या नाटकाचं नाव होतं नायिका म्हणायचं. बरोबर. नाही का म्हणायचं. नाही का म्हणायचं. नाही का म्हणायचं. म्हणजे सुभाष नावाचं हे कॅरेक्टर असं होतं Yes. की त्याला कोणीही काम सांगा म्हणजे हो. त्याचं किती अति महत्वाचं घाईचं काम जरी असलं हा. आणि त्या कामात दुसऱ्या कोणी जरी काम सांगितलं हा. तर सुभाष आपलं काम बाजूला ठेवून त्याला नाही का म्हणायचं. एक्झॅक्टली. तो स्वतःला प्रायोरिटी द्यायचा नाही. पण आयुष्याच्या एका वळणावर त्याला एक रिअलाइज होतं की इथे मला नाही म्हणायला पाहिजे होतं. Yes. त्याच्यामुळे माझ्या पूर्ण आयुष्याला वेगळं वळण लागलं. बरोबर मित्रांनो, आपल्याही लाईफमध्ये आपल्याही आयुष्यामध्ये असंच होतं की आपण डिसाईड नाही करू शकत की बाबा कोणत्या गोष्टीला आपण नकार दिला पाहिजे, कोणत्या गोष्टीला हा बोललं पाहिजे. समोरचा माणूस किती मोठा झाला किंवा कसाही असला तरी आपल्याला नाही बोलता सुद्धा येस येस. नाही आलं म्हटलं पाहिजे. पाहिजे आणि तेही वेळेवर. बरोबर. तर अशी आमची स्टोरी होती नाटकाची. बोला पुढे. पुढे तिथून मग नाटकाची रिहर्सल सुरू झाली. रिहर्सल सुरू झाली आणि मग रिहर्सल सुरू होता होता ग्रुप बरोबर ओळख झाली. हे लक्षात घे निलेश की मी सुद्धा होतो त्याच्यामध्ये येस येस येस. आणि मला सुरुवातीला मला ग्रेट धरून सुद्धा बोल की आम्ही केलं, आम्ही करत होतो किंवा काय असा विषय घेतला तर मग मी मला एकट्याला असा फील करतो की यार मी नव्हतो त्याच्यामध्ये. बघा ओके आणि ऑब्विसली तुझं कॅरेक्टर तर माझ्या सासरी बोन मध्येच होतं. येस ओके. त्याच्यामुळे समवयस्कर असल्यामुळे ते नाटकामध्ये रिहर्सल करताना खूप मजा यायला लागली. Yes. अक्षरशः सांगतो तुम्हाला चहावर आम्ही दिवसभर नाटक करायचो. येस रिहर्सल करायचं. रिहर्सल करायचो. आमची नायिका तर सुरुवातीला ती पुण्यावरून यायची येस ज्योती म्हणून. ज्योती ओके. ती नंतर रिप्लेस झाली, नंतर अनिता आली. आली. ओके. पण हे लोक सगळे आहेत ना जॉब करणारे होते. त्याच्यामुळे त्यांना फक्त एक हौशी कलाकार आवड आणि इथून जर कुठे पुढे स्पार्क मिळाला आणि जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं होईल या आशेने सगळे एकत्र यायचे आणि तुटून पडायचे. प्रत्येक जण आपापला जो कॅरेक्टर आहे ना अगदी मन लावून करायचं. बरोबर. रिहर्सल तर ठीक होती, तो खूप महत्वाचाच भाग झाला. पण बरोबर. त्याच्यानंतर आपण काही मजा मस्तीमध्ये भाग घ्यायचो किंवा हो, हो. त्याच्यामध्ये तो दिवस जायचा. हा. तिथे तुम्हाला तहान लागणे, भूक लागणे किंवा कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे असं ते जाणवत नव्हतं. नव्हतं जाणवत. त्याच्या मागे कारण काय होतं माहितीये का? कारण तुम्ही जे काही करत होतात ना ते ड्युटी नव्हती, ती आवड होती. आवड होती. म्हणजे अशा पिरियड मध्ये मग नंतर आम्ही काम करायला लागलो, सगळ्यांची मैत्री झाली आणि मग मैत्री करता करता आपण रत्नागिरीला गेलो, तिथे आपले शो झाले. हा. तो खूप पुढे अविस्मरणीय आमचा होता. 3 महिन्याचा रिहर्सलचा पिरियड झाल्यानंतर आमचं अगोदर ठरलं होतं की आम्ही मे महिन्याच्या पिरियड मध्ये म्हणजे संपूर्ण मे महिना आम्ही रत्नागिरीचे काही शो करणार होतो आणि आम्ही रत्नागिरीला गेलो. आम्ही 4-5 दिवस तिकडे थांबलो Yes, आणि yes, yes. जवळपास 4-5 शो केले. मी नावं सांगू शकतो. मी रत्नागिरीचं नाही, मी साताऱ्याचं आहे. पण बरोबर. नावं सांगू शकतो. हातखंबा, पाचल, खारेपाटण, तरळे तरळे, आणि आपण गणपतीपुळेला सुद्धा जाऊन गणपतीपुळे, आलो. रत्नागिरी वगैरे. अशी धमाल मस्ती अशी एन्जॉय आणि खूप जबरदस्त मजा आली होती. तो एक अविस्मरणीय क्षण होता. कारण त्या प्रवासाने आहे ना शिकवलं. Right. एक मित्र म्हणून आपण ना अजून जवळ आलो. म्हणजे आपण रत्नागिरीला पोहोचल्यावर काय तर तिकडे थोडीशी बॅनरबाजी करायची होती, आपली जाहिरात करायची होती. Yes, ती yes. टीम वेगळी होती. आपले राम होते, अरविंद होता, कॉलेज बॉय. हिरो नेपथ्यकार जो होता आपला गुरु त्याच्याबद्दल काय येस येस. सांगणार? गुरु एक खूप वेगळं होतं आणि त्याच्यावरती मला एक खूप चांगला जोक आठवला होता त्याच्यावरती. मूळचा गुरु उत्तर प्रदेशचा काहीतरी उत्तर प्रदेश. युपीचा येस येस. खरं नाव आणि त्याचं गुरुप्रसाद. गुरुप्रसाद आणि त्याची बोलायची जी टोन होती ना तो ळला ल म्हणायचा. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्याचे अंदाज म्हणजे ते शब्दाचे अर्थ बदलायचे. आणि मला आठवतंय की तू बोलला होतास एकदा त्याला आंघोळी करताना नदीवर की गुरु तुझं शेवटचं नेपथ्य कोणतं होतं? त्याच्यानंतर आणि मला ते सुरुवातीला कळलं नाही पण त्याच्यानंतर मला कळलं की हा काय बोलतोय एक्झॅक्टली. शेवटचं नेपथ्य तू केव्हा केलंस ज्यामुळे आम्हाला तू आमच्या वाट्याला आलास या गोष्टी. पण त्यांनी एवढा आपण त्याची मस्ती तो करायचो. स्पोर्टिव्ह होता. त्यांनी कधी मनाला लावून नाही नाही नाही. आणि आपण पण मस्करी अशीच करायचो की जे आपल्याला पचवता येईल आणि जे पचवतील आपली मस्करी. बाकी सगळ्या गोष्टी एक डिस्टन्स लेवलला चालायच्या. बरोबर. पण ना याच्यामध्ये आहे ना एक डॅशिंग व्यक्तिमत्व होतं ते रामचं होतं. Yes. राम पवार. राम पवार. राम पवार हा मी कधीतरी बघायचो ना की याला भीतीच नाही वाटायची.
त्याला कुठल्याच तुला गोष्टीची भीती कोणत्याच गोष्टीची भीती नाही. नव्हती. तो बेडर होता. Yes, म्हणजे yes. असं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघ तू कधी पण नोटीस कर. तो कुठल्या रोलमध्ये नव्हता. येस पण आहे ना प्रत्येक गोष्टीमधून ना तो जीव ओतून येस तिथे हे करायचा. "नाही, तू हे कर, तू ते कर, तू हे कर. पूर्ण स्टेजवर फिरायचा तो. बरोबर आहे. मुळात अस्तित्व जर म्हणायला गेलं ना तर स्टेजवर त्याचं काहीच नव्हतं. प्रेक्षकांसमोर काही अस्तित्व नव्हतं. काही नव्हतं. पण राम पवार हा सोबत आहे येस ही खूप मोठी गोष्ट असायची. बरोबर. जर आपण बाहेर चाललोय कुठे किंवा आपण नाटकात काम करतो आणि डिमोटिवेट जर एखादा झाला ना तर मग राम पवार ठीक होतं. म्हणजे ते पूर्ण मोटिवेशननी ती तोफ होती. मग कशाला तो मला कर्ण म्हणायचा. तुला काय नव्हतं. म्हणून नाटकामध्ये तुझा कर्णच झालाय. तुला जे पाहिजे ते मिळालेलंच नाही. ऍक्च्युली स्क्रिप्ट पण तशी होती, नाही का म्हणायचं. त्या स्क्रिप्ट बद्दल काही बोलणं नव्हतं. खूप चांगलं नाटक होतं किंवा जे पण आहे जसं लिहिलं होतं हा आपण नवीन होतो आपण त्या पद्धतीने काम केलं केलं होतं. केलं बरोबर. आता लोक बोलतात असं असं जेही काय ते असेल, आपल्याला घ्यायचे. त्याच्याशी काही घेणं नाही. पण आपण त्या निमित्ताने एकत्र आलो बाबा. Yes. तुला कर्ण जे बोलायचं ना तर मला वाटतं की त्याचं नवीन नाटक येतंय का काय हा की आणि त्याच्यामध्ये तुला कर्ण म्हणून घेतो काय आणि त्याच्या मला वाटतं त्याच्या माइंड मध्ये तसा विषय कुठेतरी चालला होता की नीला मी तुला नाही देणार काहीतरी बनवणार आणि तू माझ्या पुढच्या नाटकातला कर्ण असणार आहे म्हणून. मग त्याने एक ना मृत्युंजय नावाची कादंबरी वाचली होती शिवाजी सावंत यांची Yes. आणि मीही वाचली होती. हा. तर त्याच्यामध्ये मृत्युंजय या कादंबरीमध्ये आहे ना कर्ण हे जे कॅरेक्टर आहे ना हा. हे मुळात तो सेंट्रल पॉइंट आहे. येस आणि हे ते करताना आपल्याला कर्ण आहे ना नेहमी ह्या सगळ्या याच्यामध्ये नेहमी आपल्याला उपेक्षित वाटतो. राईट बरं असंही नाहीये तो उपेक्षित राहिला आणि त्याच्यामध्ये कॅलिबर असून देखील तो उपेक्षित राहिला फक्त समाजाच्या दुर्लक्षितपणामुळे. तर तो मला म्हणायचं की हे कॅरेक्टर जे आहे ना बघ ना या नाटकामध्ये कॅलिबर म्हणून तू शिकलेला आहेस. ओके तुझं व्यक्तिमत्व पण चांगलं आहे. चांगलं आहे. ओके तू समाजामध्ये पण एक चांगला मुलगा आहेस. पण मग तुझ्या वाट्याला असं का बरोबर. ह्या गोष्टी ते सांगायचं ना त्याला माझा पहिला पिक्चर होता डोळे बंद करून साईन केला. पडतात. चांगला डान्सर होता कोरिओग्राफर डान्सर चांगला होता त्याची पर्सनॅलिटी चांगली होती आणि जर त्याने थोडा अभिनयावरती पण जर फोकस केला असता ना तर त्याचा अभिनय पण उत्तम होता. येस पण त्याच्यानंतर त्याने ते सिरियसली नाही घेतलं. पण एक माणूस म्हणून मला आपला आवडला. मित्र म्हणून तर येस 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 अजूनही तो चांगला चांगलाच आहे. आणि आहे तसं आपला रेडिओ चॅटी घे तर कुठेतरी रेडिओ चॅटी बद्दल काय सांगतोय मित्रांनो आपल्या. रेडिओ चॅटी म्हणजे आमचा एक खूप जवळचा मित्र आहे. त्याचं नाव तुषार गायकवाड. हा याला एक खूप आवड होती. म्हणजे जसा प्रशांत म्हणाल तसा एक किडा होता की त्याला रेडिओ जॉकी व्हायचं होतं. तो कुठल्या तरी रेडिओ जॉकी मध्ये काम पण अरे करायचा. तिथं युनिव्हर्सिटी मध्येच ते रेडिओ स्टेशन रेडिओ हा तिथं तो बोलला की मी जाऊन ऑडिशन दिलंय जायचं. आता त्याचा विषय असा होता की आता हा हिरो नाटकातला त्यावेळेला सगळे केस होते प्रॉपर केस होते पर्सनॅलिटी जबरदस्त होती तेव्हा सर हिरो करतात असा हिरो करत नाही. आणि तुषारचं असं होतं की तुषारचं थोडं टकलं पडलं होतं हाईट कमी होती आणि टकलं असल्यामुळे आम्ही त्याला चाटी चाटी बोलायचं. तर निल्या एवढा खुरापती आहे ना तर त्यांनी त्याचं रेडिओ चाटी नाव ठेवलं. मुळात त्याचे श्राप बांधले मला असं मला वाटतं. तुला बांधल्यानंतर मलाही बांधले. त्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये सुशील आला. सुशील आला अरविंद तर होता आपल्या सुशील घरचे. खूपच सुशील हा माणूस तो आजही सुशील आहे. म्हणजे आपण बोललो ना की सभ्य साधा सरळ नाकासमोर चालणारा व्यक्ती कोण असेल तर माझ्या एवढ्या सगळ्या मित्रांपैकी सुशील आहे सुशील आहे की आज ही बाई म्हणजे उच्चार तर दुनियावरच्या केला ते नको बोलायला. न बोलून सांगा. हा? पण सुशील खूप चांगला आहे आणि जर योगायोग आला तर सुशीललाही तुम्हाला मी भेटून देऊ Yes, शकतो पुढे जाऊन. नाटकातले कॅरेक्टर जर म्हणशील ना तर त्याच्यामध्ये एक आहे ना खूप मोठं तगडं कॅरेक्टर होतं ते म्हणजे पाटलाचं. पाटलाचं म्हणजे तुझं. पाटलाचं म्हणजे माझं तुझं होतं आणि त्या पाटलाच्या कॅरेक्टर मध्ये तुझा तो जे धोतर Yes, yes. सदरा हा. म्हणजे एक सातारकर सांगलीकर कसे असतात तशा हा. पद्धतीचं ते कॅरेक्टर होतं. त्या मुची विची लावून वगैरे अशी बरोबर. टोपी बिपी. तुला आठवतात त्यातले काही डायलॉग वगैरे नाही यार किती वर्ष झाली त्याला जवळपास एवढे पण दिवस तुझ्या झाले. डायलॉग मध्ये दमदार होते कसे की त्या डायलॉग मध्ये बाबा एक मला वाटायचं की नाही की हा कॅरेक्टर जो आहे ना हा माझ्या वयाचा आहे पण आता हा माझ्या वयाचा नाही नाही गेटअप घेतल्यावर तू तो खूप चांगल्या पद्धतीने एक हे करायचंस युटिलाइज करायचंस तर काय एखादा डायलॉग वगैरे असेल तर सांग त्याच्यातला प्रेक्षकांना पण. अवघड आहे पण थोडासा प्रयत्न करतो मी की माझ्या बायकोचं नाव मालतीबाई होतं. बरोबर. तुझ्या हिरोईनचं नाव काय होतं. नाही मला आठवत. तुला याला याच्या हिरोईनचं नाव आठवत नाही मला आणि नाही मला आठवत. माझी डायलॉग आठवायला सांगतो. मला नाही आठवत ते. अवघड आहे तर ठीक आहे मी प्रयत्न करतो की तुझी एंट्री होत असते मी घरात बसलेलो असतो पेपरवरची आणि तू येतोस त्यावेळेला मी बायकोला आवाज येतो अहो ऐकलं का पाहुणे आले पाणी आणा. येस येस. पाहुणे तुम्हाला काय येताना त्रास वगैरे नाही झाला ना प्रवास वगैरे चांगला झाला ना काय नोकरी विक्री करता का आपलं शिक्षणच चाललंय म्हणजे काय शिक्षणच नोकरी विक्री करता का शिक्षणच चाललंय शिक्षणच चाललंय. असे तिथे डायलॉग होते थोडेफार आठवत आहेत तेवढे बोललो. तुला काय आठवत असेल तर नाही, मुळात आहे ना मला ते करताना आता तू बोललास म्हणून हा. मी याच्या मुलीला बघायला आलोय. येस
म्हणजे अगोदर तुम्ही नोकरी कुठे करता हा अपेक्षित प्रश्न आहे माझ्यासाठी. येस येस. म्हणजे याचा अर्थ की नोकरी नाही केली तरी चालेल. Correct. एवढा मी श्रीमंत आहे. म्हणून मला त्यावेळेला एक गोष्ट वाटायची की नाही असा कोणतरी माणूस पाहिजे हम्म. की ज्याने विचारलं पाहिजे शिकायचं तर शिका, नोकरी नाही केली तरी चालेल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. Okay. असं सासरा भेटणं खूप महत्वाचं आहे. आता कसं शिक्षण पूर्ण झालंय, नोकरी काय करता हा प्रश्न अपेक्षित असतो. बरोबर आहे. पण तू वेगळाच प्रश्न विचारतोस. नाही तो स्क्रिप्ट मध्ये पण होतं यार. हा स्क्रिप्ट मध्ये होतच म्हणजे मी माझा दिमाग चालवू शकत नव्हतं हा. ना इथे. स्क्रिप्ट मध्येच होतं ते. आणि ऍक्च्युली आमची कॅरेक्टर सिलेक्शन अशी झाली की आम्हाला स्क्रिप्ट दिली त्यावेळेला तू नव्हतास. आम्हाला स्क्रिप्ट दिली सांगितलं पुढच्या संडेला तुम्ही सगळे वाचून या. मी वाचून आलो. आता मला माहित आहे मला तर काम करायचं आहे पण मला हिरोचं कॅरेक्टर देणार नाहीत. भले मी दिसू देत हिरो किंवा ना दिसू देत. बरोबर. पण तिथं कॉम्पिटिशन एवढं खतरनाक होतं की मला ते भेटणार नाही. पण मला काम करायचं. मी दिमाग चालवलं माझं स्वतःचं की मी ते सासरे बुवांचं कॅरेक्टर वाचून गेलो. पूर्ण पाठांतर करून गेलो आणि ज्यावेळेला रिडिंगला बसून आम्ही त्यावेळेला मी ते असं बोलून दाखवेन की मला ते बोलणार नाहीत की यार तुझं नाही बरोबर जाईल. बरोबर. कमसे कम मला तो रोल तरी भेटेल, मला नाटकामध्ये एंट्री तरी भेटेल ह्या उद्देशाने मी ते सासरी बुवांचं कॅरेक्टर करून गेलो होतो. आणि माझा उद्देश जो होता तो सफल पण झाला की मला ते कॅरेक्टर भेटलं. आहे ना तर तू जग. मला आता वाटतंय की नाही, त्यावेळेला अरे आपण सेटल होऊया. हा. पण मला असं वाटतं की मुळात तुम्ही त्यावेळेला सेटलच होता. एक प्रकारे सेटल होतो. येस येस, कारण तुम्हाला छान भूक लागत होती, छान झोप लागत होती, तुम्ही आनंदी होतात, तुमचे छंद जोपासत होतात. राईट राईट. आता तसं नाही, आता रॅट रेस मध्ये गेलो आपण सगळं. ही गोष्ट महत्वाची. मला असं वाटतं की नाही, आत्ताचा जो क्षण आहे ना तो जगा आणि तो आनंदाने जगा. म्हणजे तू या सगळ्या गोष्टी मिस करतोस. ऑब्विसली मी सगळ्यांना मिस करतो. मी ऍक्च्युली आपली जी पूर्ण टीम आहे ना त्या टीमला मिस करतो. हा ती सोनाली ती तर म्हणजे ती आत्याचं सोनाली कॅरेक्टर आत्या तिने ना खरं आणि या सगळ्या पूर्ण ग्रुप मध्ये आहे ना ती अशी एकमेव कलाकार होती ना ती कलाकार होती की हाडाची कलाकार. येस ती कलाकार होती. कारण ना ती तिचं वाक्य तिचं बोलण्याची पद्धत आत्या अशी होती की ती प्रोफेशनल टाईपचं काम करत Professional, होती. कारण कुठे ना तिने- कुठेतरी ती करत होती. तिने काम जाणवलं केलं होतं होतं. आपल्याला. बरोबर, तिने काम केलं होतं यापूर्वी पण आणि मोठ्या मोठ्या एकांकिकेमध्ये पण तिने कामं केली होती. काही सिरियल मध्ये पण ती कामं करायची. तिने एक मी असं ऐकलं होतं की एक रुक्मिणीचा रोल केला होता हा. त्या नाटकामध्ये आणि त्या नाटकामध्ये तिने एवढा तो रुक्मिणीचा रोल प्रभावीपणे केला होता ना की नाटक संपल्यानंतर ग्रामीण भागामध्ये तो शो झाला होता हा. आणि त्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा शो झाला नाटक संपल्यानंतर ना लोक येऊन ना पाया पडत होती. एवढा उत्तम तिने कॅरेक्टर केलं होतं ते आणि ती खरंच खूप छान कलाकार होती. रिहर्सल होताना एक गोष्ट कळायची की अनिता असेल, हा. ओके, त्याच्यानंतर सोनल असेल, यांच्यासमोर डायलॉग डिलिव्हरी करताना आहे ना जो साऊंड इफेक्ट आहे ना तो जाणवायचा. मला डिरेक्टर बोलायचा अरे तू पुरुष असून तुझा डायलॉग ती आवाज खाते तुझा येस पूर्ण खाते ती येस ऍक्टिंग वगैरे ठीक आहे पण आवाज तुझा आवाज हेवी होतोय तुझ्यापेक्षा बरोबर आहे. तर तो कणखर आवाज तुझा पण आला पाहिजे. तर ते बऱ्याच वेळेस मला वाटतं का नाही होत आहे तर तो एक रिअलचा त्या लोकांनी बरेच प्रयोग वगैरे केले होते नाटकाचे. नाही, त्याच्यानंतर मला माझ्या कॅरेक्टरसाठी अगोदरच सांगून ठेवलं होतं की तू सासरे बुवा करतोस म्हणजे तुझ्या आवाजात बेस पाहिजे. एक्झॅक्टली अहो ऐकलं का पाहुणे आले आहेत पाणी द्या जरा. म्हणजे हे आम्हाला अगोदरच सांगितलं. इथे मी असं नाही बोलत अहो ऐकलं का तू नाही आवाज लावू शकत होतो. त्याच्यामध्ये तुझ्या आवाजामध्ये एक भारदारपणा होता. घरातला कर्ता पुरुष आहे, येस एका मुलीचा बाप आहे, जबाबदार बाप आहे जबाबदार आणि मोठा शेतकरी आहे. शेतकरी सो हे गावचा एक प्रतिष्ठित नागरिक आहे आणि या सगळं त्या एका वाक्यामध्ये आलं पाहिजे. येस येस येस. आणि ते तू उत्तम केलंस. नाही या नाटकाच्या निमित्ताने एक फायद्याची गोष्ट अशी ठरली आपल्यासाठी की एक 3-4 मित्र आपण खास असे बनलो एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपण एकत्र आहे. आणि राम कधी कॉन्टॅक्ट मध्ये राम असतो, कधी कॉन्टॅक्ट मध्ये येतो, तुषार गायकवाड. तर हे आपण खास मित्र बनलो. त्यापैकी सुशील तुम्ही तर काय विषयच नाही. हो. म्हणजे तर ह्या नाटकातून तू अजून पुढे काय म्हणजे तुला असं काय भेटलं की बाबा तुला तू एक समाधानकारक राहशील किंवा शेवटपर्यंत ह्या गोष्टी मिस करशील असं. कसं माहितीये जगताना आहे ना तुला ना कुठल्या तरी आठवणी हव्या असतात Yes. आणि त्यातली हे खूप महत्वाची आठवण आहे हे नाटक म्हणजे ते आनंदाचे जे क्षण आहेत ते कसे जोपासले पाहिजेत. बघ आता हे नाटक आहे ना हे नाटक पुन्हा होणार नाही ना तो ग्रुप पुन्हा आपण भेटणार बरोबर. पण त्या आठवणी ज्या आहेत ना त्या कायमस्वरूपी आहेत. आता आता जसं मगाशी तू म्हणालास की नाही निलेश तुझे केस गेलेत माझेही केस गेलेत. आता हे आपलं जे रूप आहे ना ते मला नाही दिसत आहे. बरोबर. मला त्या वेळेला त्या पिरियडमध्ये ती जी लोक जी होतीत ना त्या वयामध्ये ती दिसत आहेत. ती दिसते बरोबर ती डोळ्यासमोर येते. मीही तो तसाच दिसतो. Right. मग हे जे क्षण आहेत ना हे खूप माझ्यासाठी महत्वाचे होते आणि मुळात जगण्याचं ते कारण झालंय. खूप मिस बरोबर. करतो मी त्यांना. खूप 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 चांगलं खूप मिस बोललास. करतो. पण आता ह्या गोष्टी झाल्या आता त्याच्यानंतर तू तुझ्या जबाबदारीत अडकला तुझं लग्न झालं तुला 2 मुलं आहेत बरोबर आहे?
तर आता तुझा पुढचा टप्पा काय? पुढे काय करतोयस तू आता? बघ मला असं वाटतं की जसं तू आता म्हणालात जबाबदाऱ्या वगैरे, जबाबदाऱ्या तर येतात आणि ते आपल्याला स्वीकारायला लागतात. पण मला एक गोष्ट अशी वाटते की छंद जोपासा. येस, कारण जर तुमचे छंद जिवंत असतील ना, तर तुम्ही यंग राहणार, तुम्ही तरुण राहणार. येस. आणि जर मी छंद तरुण आहे का रे? येस, येस, येस. नॉट नेसेसरी की तू तुझ्या दिसायला तरुण आहे. बॉडीने किंवा तुझ्या चेहऱ्याने हं. तुझे छंद काय आहेत ना, त्याच्यावरून तू तरुण आहेस. येस. तुझे छंद असणं खूप गरजेचं आहे. कारण म्हणायला गेलास ना, तर तू जेवढा सीरियस होऊन काम करशील ना, हां. तेवढं कमीच आहे. राइट. आणि आता ते नकोसं वाटायला लागलंय. कारण एका 40शी नंतर आहे ना, तुला एक रिअलाईज होतं की नाही यार, खूप पुलाखालून पाणी वाहून गेलं, जगायचं राहूनच गेलं. बरोबर. ते असं म्हणतात ना, की मरताना असं नाही वाटावं, की आयुष्य नुसतंच वाहून गेलंय. हां. मला जगायचंय म्हणताना माझं जगायचंच राहून गेलं. क्या बात है! क्या बात है! आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर कंडिशन, परिस्थिती कोणतीही असो, आपल्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात. फक्त जे जगणं आपण ह्या घाई गडबडीत किंवा ह्या संकटामुळे किंवा ह्या टेन्शनमुळे, ह्या त्रासामुळे आपण हे जगणं विसरून जातो. हे जगणं न विसरता प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करता आला येस. पाहिजे आणि त्यालाच जगणं थोडक्यात हां. बोलायचं. आणि आमचा निलेश आम्हाला वाटतो नेहमी तसा, की बाबा तो त्याच्या लाईफमध्ये खुश आहे, सुखी आहे, किती कमवतो हे महत्वाचं डझंट नाही. मॅटर. पण तो किती समाधानी आहे त्या गोष्टीमध्ये एक्झॅक्टली. आणि खूप बरं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. सो माझं असं मत आहे, की आठवड्याला, पंधरवड्याला, महिन्यातून एकदा तरी मित्रांनी भेटावं. एकमेकांशी गप्पा माराव्या, चर्चा कराव्या, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. त्याच्यातून नवीन काहीतरी सुचतंय. बाईक घ्यावी, रायडिंगला जावं. ह्या Right. सगळे क्षण पुन्हा येणार नाहीत. आणि ते जगता आले पाहिजे. जगता आले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत माझ्यासाठी. तर निलेश तुला एकूण मी इथे बोलवलं, तू थोडासा वेळ काढून तुझ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून इथे आलास. थोडीशी गप्पा रंगल्या वगैरे, जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला. तर तुला इथे येऊन वाटलं कसं? म्हणजे तुला एकूण तू तुझा अनुभव सांग. मुळात आहे ना, मला इथे येऊन ना, आपण कसं मन हलकं करतो. हां. आणि मला मन हलकं केल्यासारखंच वाटतंय. येस. म्हणजे मला असं वाटलं की नाही, कधीतरी आपण कुठल्यातरी मित्रासोबत बसतो आणि जुन्या गप्पांचा उजाळा येतो, जुन्या आठवणींना उजाळा येतो आणि आपण ते बोलत जातो या सगळ्या गोष्टी. आणि ते मन हलकं होतं. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, आपण सर्वसामान्य आयुष्यात जगताना आहे ना, कुणाशीही बोलू शकत नाही. एक आपल्या लाईफमध्ये ना, एक स्पेशल अशी एक व्यक्ती असते ना, की ज्याच्याबरोबर आपण ना त्या गोष्टी शेअर करू शकतो. येस. नाही की कुणाकडे. Right. तर तिथे मला खूप बरं वाटलं, की म्हणजे यार थँक्स बोलवलंस मला तू. क्या बात. तर मित्रांनो, निलेशला तर नक्कीच मजा आली. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला कसं वाटलं, हे तुम्ही लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा अभिप्राय व्यक्त करा, की तुम्हाला कसं वाटलं ते. आणि प्लीज सबस्क्राईब करा. ओके. अरे माझं काम तू सोपं केलंस यार अपील करून. तर नक्कीच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला कळवा. काय बदल करायचा असेल तोही कळवा. आम्ही नक्कीच प्रयत्न करू. लाईक तर केलाच पाहिजे हा एपिसोड आणि जवळपासच्या मित्रांना शेअर करा, की खूप दिवसांनी जेव्हा मित्र भेटतात आणि काही गप्पांना किंवा काही आठवणींना जो उजाळा मिळतो आणि खूप मजा येते, ते तुमच्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर भेटूया पुढच्या लोकांच्या episode बोलण्यात मध्ये. दडलेलं पझलच, शब्दांचे मिनिंग भारी ऐकावं ते नवलच, हसण्यात दुःख पण जाणवत सटलच, मनाचे सिक्रेट खोला ऐकावं ते नवलच, कुणाचं ड्रीम उंच कुणाचा संघर्ष.